नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आता कलाला काजल आणि सोहमचं सगळं काही सत्य समजलेलं असतं, कारण कलाने सर्वात प्रथम येऊन ती चिठ्ठी वाचलेली असते जी काजलने सोहमसाठी लिहिलेली असते. कला लगेचच धावत खाली जाते आणि ती काजलला म्हणते की गुंड्या, मला जरा तुझ्याशी बोलायचंय, माझ्यासोबत वर चल. आता संगीता तिच्या जवळ बसलेली असते. तिलाही काही कळत नाही की कलाला नक्की बोलायचंय तर काय बोलायचं असेल, आणि काजल स्वतः कन्फ्यूज असते. मग काजल आणि कला दोघीही तिच्या रूममध्ये जातात. कला सगळ्यात पहिल्यांदा काजलला विचारते की गुंड्या, मला एक गोष्ट सांग की तू माझ्यापासून काही लपवतीयस का? तर काजल आता घाबरतच म्हणते की ताई, मी कशाला तुझ्यापासून काही लपवू? नाही, मी काही लपवत नाही तुझ्यापासून. शेवटी कलाला आता एक गोष्ट कळून चुकलेली असते. काजल जर तिचं प्रेम हे चिठ्ठीवर लिहून सोहमला सांगत असेल, जर ती त्याला तोंडावर सांगू शकत नसेल, तर मला ह्या सगळ्या गोष्टी ती माझ्या तोंडावर का म्हणून सांगेल? शेवटी मग कला आता ती चिठ्ठी काढते आणि काजलला दाखवते. ती चिठ्ठी कलाच्या हातात बघून आता काजलला मात्र चांगला घाम फुटलेला असतो. काजल खूप घाबरते. ही चिठ्ठी कलाताईच्या हातामध्ये कशी काय आली, हाच तिच्या पुढे एक मोठा प्रश्न असतो. आता सगळं काही उघड असतं, त्यामुळे लपवण्यात काहीही अर्थ नसतो. मग कला काजलला डायरेक्टली विचारते की अगं गुंड्या, हे सगळं काय आहे? तू सोहमवर प्रेम करतेस? त्यावेळी काजल फक्त रडत असते. तिच्या डोळ्यात पाणी असतं, या व्यतिरिक्त ती काहीच बोलत नसते. मग आता कला ही काजलला म्हणते की काजल, माझ्याकडे बघ, मला आता सांग की खरं काय आहे ते. माझ्या प्रश्नाचं मला उत्तर दे की तू सोहमवर प्रेम करतेस का? काजलला आता गोष्टी लपवण्यात काहीही अर्थ नसतो, त्यामुळे काजल आता कलाला सांगते की हो ताई, हे खरंय. काजलचं सोहमवर प्रेम आहे ही गोष्ट आता फक्त आणि फक्त कलालाच माहीत असते. परंतु काजल कलाला सांगते की ताई, माझं जरी सोहमवर खूप प्रेम असलं तरी सुद्धा आता या सगळ्या गोष्टींना काहीच अर्थ उरला नाहीये. खरं तर खूप उशीर झालाय आता, त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. त्यावेळी कला म्हणते की एक मिनिट, म्हणजे नक्की झालं काय होतं, मला सांगशील का? मला इन डिटेल जे काही झालंय ना ते सगळं सांग. मग आता काजल कलाला सगळं काही सांगू लागते, कारण तसंही कलाला आता सर्व सत्य समजलंच असतं. त्यामुळे काजल आता पहिल्यापासून ज्या गोष्टी घडलेल्या असतात, म्हणजेच ती सांगू लागते की सोहम माझ्या प्रेमात पडला होता. सोहम मला म्हणायचा की काजल, माझ्या असण्याने किंवा नसण्याने तुला काही फरक पडतो का? परंतु त्यावेळी मात्र मला काहीच फरक पडत नव्हता, त्यामुळे मी नाहीच म्हणायची. मग सोहम मला एक दिवशी त्याने मला प्रपोज केलं आणि मला सांगितलं की काजल, आय लव्ह यू, मी तुझ्यावर प्रेम करतो. तेव्हा मी खूप शॉक होते. मी त्याला काहीही उत्तर दिलं नाही. सोहम सारखा माझ्या मागे लागून मला फक्त एकच गोष्ट सांगत होता की त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. परंतु त्यावेळी मात्र मी या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करू शकले नाही. परंतु जेव्हा सोहम मला सोडून गेला तेव्हा मात्र गोष्टी खूप बदलल्या. सोहम मला सोडून जे गेला ते मात्र असं सोडून गेला की पुन्हा तो माझ्याकडे वळून बघायला पण तयार झाला नाही. खरं तर त्याला खूप वाईट वाटत होतं की मी त्याला नाही म्हटले, आणि त्याने अनामिकासोबत जे काही लग्न ठरवलं ते फक्त आणि फक्त त्या रागामुळे ठरवलं. नंतर अनामिका आमच्या दोघांच्या आयुष्यात आली. नंतर मला देखील सोहमवर प्रेम झालं, परंतु मी मात्र काही बोलू शकले नाही, कारण या सगळ्या गोष्टींना खूप उशीर झाला होता. ही गोष्ट आईला आणि बाबांना देखील माहिती आहे. आई आणि बाबा प्रत्येक वेळी मला हीच गोष्ट समजवत होते की ज्या प्रकारे कलाताईचे हाल झाले त्या प्रकारे तुझे व्हायला नको, आणि या सगळ्या गोष्टींचा कलाताईला काही त्रास व्हायला नको, त्यामुळे तुला सोहमरावांपासून लांब राहायचंय. मला आईने नेहमी सोहमपासून लांब ठेवलं आणि मी सुद्धा सोहमपासून लांब राहिले. पण या सगळ्याचा परिणाम असा झाला की सोहम जे गेला तो गेलाच. तो परत माझ्याकडे आलाच नाही. त्याने माझ्याकडे वळूनच बघितलं नाही. सोहमशी बोलण्याचा मी खूप प्रयत्न देखील केला, परंतु त्याचा काही एक उपयोग झाला नाही. आता माझं सोहमवर प्रेम आहे ही गोष्ट देखील मी त्याला सांगू शकत नाही, कारण काय तर तो माझं बोलणं ऐकून घ्यायलाच तयार नाहीये. तो माझ्याशी बोलतच नाहीये, माझा एक शब्द ऐकून नाही घेत. त्यामुळे ही चिठ्ठी लिहून मला माझं शेवटचं प्रेम त्याच्यासमोर व्यक्त करावंसं वाटलं, आणि म्हणून मी हे केलं. आणि आता या सगळ्या गोष्टींना तर खूप उशीर झालाय. तेव्हा कला म्हणते की बापरे गुंड्या, हे सगळं खूप भयानक आहे. अगं पण मला एक गोष्ट सांग की जर त्याचं तुझ्यावर प्रेम आहे तर तो हे लग्न का करतोय? तर काजल म्हणते की ताई, अगं मला काहीच माहित नाही, मला काहीच कळत नाहीये तो काय करतोय ते, परंतु लग्न करण्याचा निर्णय मात्र त्यानेच घेतला अगं. तर कला म्हणते की कसला निर्णय?
अगं स्पष्टपणे दिसतंय की या लग्नामध्ये तो अजिबातच खुश नाहीये. ठीक आहे, जाऊ दे, आता मला जे करायचंय ते मी बघते. ताई प्लीज 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 एक गोष्ट ऐक प्लीज, आईबाबांना यातलं काही सांगू नको. त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे, परंतु तू आता काही सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल. आणि ही चिठ्ठी मी त्यासाठी नाही लिहिली आहे, तर चिठ्ठी मी फक्त माझं प्रेम सोहमपर्यंत पोहोचावं यासाठी लिहिलेली आहे. तू प्लीज आता काही करू नको. तेव्हा कला म्हणते की काय, ह्या सगळ्या गोष्टी आईबाबांना माहीत होत्या पण मला माहीत नव्हत्या. एका शब्दानेही तुम्हाला मला सांगावंसं वाटलं नाही का? मला ॲटलिस्ट बोलायचं तरी होतं. ह्या गोष्टी वेळीच सावरता आल्या असताना. कला म्हणते की ठीक आहे काजल, काळजी करू नको. तुला आणि आईबाबांना काहीही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी मी घेईल. मग कला आता विचार करते की या घरामध्ये या गोष्टीला समजून घेणारा फक्त एकच व्यक्ती आहे, तो म्हणजे चांदेकर. आणि मला लवकरात लवकर चांदेकरला ही चिठ्ठी दाखवावी लागेल. कला तिथून निघून तर गेलेली असते, परंतु काजल मात्र खूप मोठमोठ्याने रडत असते. तिला आता खूप भीती वाटायला लागते. कलाताईला सगळं काही समजलंय, आता मात्र आपली काही खैर नाही, आता मात्र आपलं काही खरं नाही असं आता काजलला वाटू लागतं. काजल खूपच घाबरलेली असते. मंडळी, आजचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुम्हाला काय वाटतं की अद्वैतने कलाच्या कुठल्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे आणि अद्वैत कलाला कुठे समजून घेण्यामध्ये कमी पडतोय? याबद्दलचं तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आम्ही प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय करणार आहोत, त्यामुळे पटापट कमेंट करा. थँक्यू. तर इकडे गुरुजी आता होमाची तयारी करत असतात आणि होमासाठी लागणाऱ्या लाह्याच तिथे नसतात. अनामिका आणि सोहम तिथे बसलेले असतात. आता लाह्या नसल्यामुळे गुरुजी रोहिणीला म्हणत असतात की हो आत्याबाई, होमासाठी तर लाह्याच नाहीये, मी यादीमध्ये लिहून दिल्या होत्या, तुम्ही लाह्या नाही आणल्या. तर रोहिणी मनामध्ये म्हणत असते की देवा, आता हे काम सुद्धा मीच करायचंय का? तर गुरुजी म्हणतात की काही म्हणालात का तुम्ही? तेव्हा रोहिणी म्हणते की नाही नाही, ऍक्च्युली काय आहे ना गुरुजी, आमच्याकडे ही सगळी कामं नोकर मंडळीच करतात. एक मिनिट थांबा असं म्हणत ती रॉकेटला आवाज देत असते, रॉकेटला हाका मारत असते. त्यावेळी गुरुजी आता रोहिणीला म्हणतात की अहो आत्याबाई, आता तुम्ही उठणार आहात की उंटावरनं शेळ्या हाकणार आहात? हो जरा जागेवरनं उठा. असं म्हटल्यावर आजूबाजूचे लोक आता रोहिणीवर हसू लागतात. स्वतः आबा सुद्धा हसत असतात. रोहिणीला प्रचंड राग आलेला असतो. मग रोहिणी आता रागातच रॉकेटला बोलवते. रॉकेट असं जोरात ती आवाज देते. रॉकेट एका मिनिटात तिथे हजर होतो. म्हणतो की बोला मॅडम. तेव्हा रोहिणी म्हणते की काय रे, तुला सगळी सामानाची यादी दिली होती ना, पूजेच्या सामानाची यादी दिली होती, मग लाह्या कुठे त्याच्यात? आणि त्या यादीमध्ये स्पष्टपणे लिहिलं होतं. तर रॉकेट म्हणतो की लाह्या आणि मी नाही आणल्या असं नाही होणार. हे बघा, त्या यादीमध्ये लिहिलंच नव्हतं हे. रोहिणी मग गुरुजींना म्हणते की काय हो गुरुजी, तुम्हीच यादी नीट लिहिलेली नाहीये, यादीमध्ये लाह्या लिहिल्या नाहीयेत आणि तुम्ही बाकीच्यांवर ओरडताय. तेव्हा गुरुजी म्हणतात की मी त्या यादीमध्ये लाह्या लिहिलेल्या आहेत. मग रोहिणीला आता खरं खोटं करायचं असतं, कारण गुरुजींनी रोहिणीचा अपमान सगळ्यांसमोर केलेला असतो. मग रोहिणी म्हणते की रॉकेट, तू एक काम कर, पहिल्यांदा ती यादी घेऊन ये बरं. मला आता गुरुजींना दाखवायचंच आहे की त्या यादीमध्ये लाह्या आहे की नाही. रॉकेट म्हणतो की यादी तर माझ्या खिशातच असेल असं म्हणून खिशात तो हात घालतो, परंतु खिशात यादी नसते. मग रोहिणी म्हणते की जा, पहिल्यांदा ती यादी घेऊन ये पहिल्यांदा. मग रॉकेट आता ती यादी शोधायला लागतो. मंडळी, जर अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नेहमीप्रमाणे पटकन व्हिडिओला लाईक करा आणि आमची मदत करा. धन्यवाद. कला आता काजलचं लव्ह लेटर घेऊन खाली आलेली असते, तिच्या हातामध्येच असतं. तर कलाला आता काहीही करून अद्वैतला ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात, अद्वैतसोबत शेअर करायच्या असतात. त्यामुळे ती अद्वैतला म्हणते की चांदेकर जरा बाजूला येतो का एक मिनिट. अद्वैत आता थोडा बाजूला आलेला असतो. मग कला अद्वैतला म्हणते की चांदेकर ऐक ना, मला असं वाटतंय की आपण सोहमशी एकदा बोलायला हवं. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू परत 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 त्याच मुद्द्यावर काय येतेस? हे बघ, परत त्याच गोष्टी काढून काही उपयोग होणार नाहीये आणि लग्नाच्या दिवशी उगाच मला आता तमाशा नकोय हा. कला म्हणते की चांदेकर हे बघ, एक गोष्ट लक्षात घे की अजून त्याच्या डोक्यावर अक्षता पडायच्या आहेत. थोडं थंड डोक्याने घे जरा. मला असं वाटतं की त्याने कुठल्याही बंधनामध्ये अडकण्यापेक्षा पहिल्यांदा एकदा आपल्याशी बोलावं आणि आपण त्याच्या मनात जे काही आहे ते काढावं. आपण प्लीज एकदा हे समजून घेऊयात ना की त्याला हे लग्न करायचंय की नाही म्हणून. अद्वैत आणि कला बोलत असतात. त्याच वेळी अंजू तिथे येते आणि राहुलला ती म्हणत असते की राहुल दादा, रॉकेट कुठली तरी चिठ्ठी शोधतोय, त्यामुळे प्लीज मला तुम्ही ह्या पाण्याच्या बाटल्या खाली घ्यायला मदत कराल का गाडीतून? बाहेर सगळे पाण्याचे बॉक्सेस ठेवलेले आहेत, मला एकटीला हे शक्य होणार नाही, तुम्ही हेल्प कराल का?
तर राहुल म्हणतो की ठीक आहे. मग राहुल अद्वैतला देखील सांगतो की दादा, अरे हे पाण्याचे जे बॉक्सेस आहे ते आतमध्ये आणायचे आहेत, एक काम करतोस का, आम्हाला हेल्प करतोस का? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो. मग अद्वैत जायला लागतो. कला म्हणते की चांदेकर, खरंच हे खूप गरजेचं आहे. अद्वैत म्हणतो की हे बघ, आता तू या सगळ्या गोष्टींना उगाच डोकं लावत बसू नको, त्यापेक्षा बाहेर चल आणि पाण्याचे बॉक्सेस घ्यायला मदत कर. तर कला म्हणते की चांदेकर, प्लीज समजून घे ना, मी खरंच खूप आत्मीयतेने तुला सांगतेय की हे खरंच खूप महत्वाचं आहे. अद्वैत म्हणतो की खरे तुला काही कळतं का ग? अगं तो आता त्याच्या लग्नामध्ये बिझी आहे आणि आता जाऊन त्याच्याशी बोलायचंय का? आणि मला नाही वाटत की त्याला काही प्रॉब्लेम असेल. जर त्याला काही प्रॉब्लेम असेल तर तो डायरेक्टली येऊन माझ्याशी बोलेल. आता परत 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 तेच तेच बोलू नकोस आणि अजिबात मला इरिटेट करू नकोस. कलाला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं. त्यामुळे आता अद्वैत तिथून निघून गेल्यावर कला मनात विचार करते की नाही, मला तर सोहमशी बोलायला हवं. सोहम आता त्याच्या रूममध्ये पुन्हा एकदा रेडी होण्यासाठी गेलेला असतो. त्यामुळे कला आता लगेचच सोहमच्या रूममध्ये जाते. अद्वैत कलाला इकडे तिकडे बघतो, कला कुठेच नसते. त्यामुळे अद्वैतला विचार येतो की अच्छा, म्हणजे ही नक्कीच सोहमशी बोलायला गेली असणार. जाऊ दे, पहिल्यांदा हे बॉक्सेस खाली घेतो आणि मग नंतर काय आहे ते बघतो. कला आता सोहमला म्हणते की सोहम, मला तुझ्याशी बोलायचे जरा. सोहम म्हणतो की हो बोल ना वहिनी, काय बोलायचं होतं तुला माझ्याशी? मग कला आता सोहमला डायरेक्टली बोलते की सोहम, मला सांग की तू काजलवर प्रेम करतोस? असं म्हटल्यावर आता सोहमला प्रचंड मोठा धक्का बसतो. सोहम हा कलाकडेच बघू लागतो की ही गोष्ट कलाला कशी काय कळली असेल. सोहम आता घाबरतच कलाला विचारतो की वहिनी, तुला हे सगळं कोण बोललं? कला म्हणते की सोहम, मला पहिल्यांदा माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मला सांग की तू काजलवर प्रेम करतोस का? सोहम आता शांतपणे उभा राहतो. तो प्रचंड घाबरलेला असतो की आता वहिनीला काय उत्तर द्यायचं, हा त्याच्यापुढे मोठा प्रश्न असतो. तर कलाला माहित असतं की सोहम काय सांगणार नाही. त्यामुळे कला त्याला ती डायरेक्टली चिठ्ठी दाखवते जी काजलने त्याच्यासाठी लिहिलेली असते. सोहम आता जेव्हा ती चिठ्ठी वाचतो तेव्हा सोहमला आता प्रचंड मोठा सुखद धक्का बसला असतो. कारण काजलने त्याच्यामध्ये सोहम बद्दलचं प्रेम व्यक्त केलेलं असतं. सोहम आता शांतपणे विचार करत असतो. कला सोहमला विचारते की सोहम, मला या सगळ्या गोष्टींचा अर्थ सांग प्लीज. मला एक गोष्ट सांग की तुला नक्की अनामिकासोबत लग्न करायचं आहे ना? तेव्हा सोहम कलाला म्हणतो की अगं वहिनी, या सगळ्या गोष्टी खूप जुन्या आहेत. अगं बघ, मी एकदा तुला सांगितलं होतं की माझं एका मुलीवर प्रेम आहे आणि तिने मला नकार दिला होता. ती मुलगी काजलच होती. तेव्हा कला म्हणते की अच्छा, म्हणजे आता तुझं अनामिकावर प्रेम आहे आणि तुला आता अनामिकासोबतच लग्न करायचंय. सोहम म्हणतो की एक्झॅक्टली वहिनी, माझं अनामिकावर खूप प्रेम आहे. माझं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे आणि मला अशी खात्री आहे की मी मात्र तिच्यासोबत आनंदाने संसार करेन. सोहम जेव्हा आता कलाला असं म्हणतो तेव्हा आता कलाच्या मनातल्या सगळ्या शंका दूर झालेल्या असतात. त्यामुळे मग जर काजल सोबत राहायला नाही म्हणतोय, त्याचं जर तिच्यावर प्रेम नाहीये, तर मात्र या गोष्टींना पुढे नेऊन काहीच अर्थ नाही, हे कलाला चांगलेच समजलेलं असतं. त्याच वेळी अद्वैत तिथे येतो. अद्वैत म्हणतो की सोहम, अरे इथे काय करतोयस, खाली तुझ्या विधी चालू आहेत. असं म्हटल्यावर सोहम तिथून निघून जातो. मग अद्वैत कलाला म्हणत असतो की तुझं काय चाललंय ग, तू माझ्या भावाच्या सारखी पाठीमागे का लागली आहेस? आता त्याच्या लग्नाचा मुहूर्त आहे आणि तुला या सगळ्या गोष्टी आत्ताच त्याला विचारायच्या आहेत का, की तुला लग्न करायचंय की नाही म्हणून, तुझं तिच्यावर प्रेम आहे की नाही म्हणून? अरे तुला काही कळतं की नाही? आणि एक गोष्ट म्हणजे त्याला जर काही वाटत असेल तर तो बोलेल माझ्यासोबत ना. कला म्हणते की हे बघ चांदेकर, आता मला विचारणं जास्त गरजेचं त्याला वाटलं म्हणून मी त्याला विचारलं, बाकी काही नाही. मग अद्वैत विचारतो की मला सांग की यावर तुला उत्तर काय मिळालं? 100% हेच उत्तर मिळालं असणार की त्याला हे लग्न करायचंय म्हणून. कला म्हणते की हो. मग अद्वैत तिला म्हणतो की चल आता खाली, खूप उशीर होतोय, विधी सगळे चालू झालेत तिकडं. मग कला म्हणते की हो येते. कलाला ती चिठ्ठी अद्वैतला दाखवायची असते, परंतु अद्वैत त्यावेळी तिथून निघून जातो. मग कला ती चिठ्ठी तशीच घेऊन खाली येते. तर इकडे रॉकेट संगीताला विचारत असतो की अगं मावशे, तुला ती चिठ्ठी सापडली का? आता ती चिठ्ठी विचारल्यावर काजल घाबरते. काजल विचार करते की रॉकेट कुठल्या चिठ्ठीबद्दल बोलतोय. मग संगीताला रॉकेटच सांगतो की अगं सामानाची चिठ्ठी होती, ती हरवली आहे, तुला सापडली का कुठे? तेव्हा संगीता म्हणते की नाही, मला नाही सापडली आहे. रॉकेट पुन्हा आता ती चिठ्ठी शोधण्यासाठी निघून जातो. रॉकेट आता सगळ्यांना विचारत असतो की तुम्ही चिठ्ठी बघितली का, परंतु चिठ्ठी मात्र कोणाला सापडलेली नसते. रॉकेट इकडे तिकडे चिठ्ठी शोधत असतो. तर कला देखील आता तिथे आलेली असते. कला विचार करते की नाही, मला ही गोष्ट चांदेकरला तरी सुद्धा सांगायला हवी.
नाहीतर चांदेकरला असं वाटेल की मी का सारखी हट्ट करत होते की सोहमला विचारण्यासाठी, सोहमच्या मनातलं काढण्यासाठी, सोहमला खरंच हे लग्न करायचं आहे का हे मला का सोहमला विचारायचं होतं. या सगळ्या गोष्टींचं उत्तर हे चांदेकरला मिळालं पाहिजे. त्यामुळे लवकरात लवकर मला ही चिठ्ठी चांदेकरला दाखवावी लागेल असं म्हणत आता कला अद्वैतकडे येत असते. आणि त्यावेळी झालं असं असतं की सोफ्याजवळ रॉकेटला सुद्धा ती चिठ्ठी सापडलेली असते. रॉकेट ती चिठ्ठी घेऊन येत असतो. कलाच्या हातात लव्ह लेटर असतं आणि रॉकेटच्या हातात सामानाची चिठ्ठी असते. त्याच वेळी दोघांचीही धडक होते आणि दोघांच्या हातातली चिठ्ठी खाली पडते. आता कला म्हणते की रॉकेट काय रे, काय करतोस असं, तुला बघून चालता येत नाही का. तेव्हा रॉकेट म्हणतो की सॉरी कलाताई. मग कला आता रॉकेटची चिठ्ठी उचलते आणि रॉकेट आता कलाची चिठ्ठी उचलतो आणि मग दोघेही आपापल्या कामाला निघून जातात. मग रॉकेट आता काजलचं जे लव्ह लेटर आहे ते रोहिणीच्या हातात आणून देतो आणि म्हणतो की ही घ्या सामानाची यादी. आता सामानाची यादी चेक करण्यासाठी रोहिणी ती यादी उघडते आणि त्यावेळी तिला खूप मोठा धक्का बसतो, कारण ते असतं काजलचं लव्ह लेटर. या गोष्टीचा रोहिणीला मात्र खूप मोठा फायदा होणार असतो, कारण जेव्हा सरोजला या सगळ्या गोष्टी कळतील तेव्हा मात्र कलाचं काही खरं राहणार नाही. हा एकमेव मोटिव्ह रोहिणीचा असतो. रोहिणीला आता काही करून याचा मोठा धमाका बनवायचा असतो, कारण तिच्या हातामध्ये खूप मोठं गुपित लागलेलं असतं. त्याचवेळी कला ही अद्वैतसोबत बोलत असते आणि अद्वैतला ती म्हणत असते की अद्वैत, तर तुला खूप विचित्र वाटत असेल ना की मी सोहमच्या मागे का लागली आहे, सोहमला का विचारते की तुझं खरंच अनामिकावर प्रेम आहे का, तुला हे लग्न करायचंय का. म्हणजे तुला या सगळ्या गोष्टी खूप विचित्र वाटत असतील, माहितीये मला. पण आता मला तुला सांगायचं आहे की मी अशी का वागत होते ते. तर इकडे रोहिणीच्या हातामध्ये चिठ्ठी तर आता सापडलेली असते रोहिणीला. रोहिणी मनात विचार करत असते की अरे वा, याचा अर्थ असा आहे की खरेंची तिसरी मुलगी आणि सोहम. अरे बापरे, याचा तर विचारच केला नव्हता मी कधी. हा रॉकेट पण ना एकदा सुटला ना तर मात्र आगच लावून येतो. घाई गडबडीमध्ये त्याने चुकीची चिठ्ठी माझ्या हातात आणून दिली आहे, परंतु हीच चिठ्ठी आता माझ्या पथ्यावर पडणार आहे. आणि आता या गोष्टींचा कसा उपयोग करून घ्यायचा हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे आता मी काय आग लावते ते बघूयात, असं रोहिणी आता मनामध्येच म्हणत असते. कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर प्लीज माझं बोलणं एकदा तरी ऐकून घे, प्लीज मला काय म्हणायचे ते ऐक. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की खरे एकदा त्या सोहमकडे बघ बरं, तुला त्याच्या चेहऱ्यावरून कुठेतरी वाटतंय का की या लग्नात तो नाखुश आहे म्हणून. का सारखी सारखी मागे लागली अगं, वेडी आहेस का तू जरा. एवढी इम्पॉर्टंट गोष्ट चालू आहे, सोहमचं लग्न चालू आहे आणि तुला काय माझ्यासोबत बोलायचंय. मी लगेचच आता सरोजकडे जायला लागते, पण ती विचार करते की नाही नाही नाही, मला ना अजून थोडा वेळ थांबायला पाहिजे. कारण काय आहे, आता जर या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर त्या लगेच थंड होतील, पण मला मात्र या गोष्टींचा खूप मोठा धमाका हवाय. त्यामुळे जर ऐन लग्नामध्ये म्हणजे जेव्हा लग्नाचा मेन टाइम येणार आहे तेव्हा जर ह्या सगळ्या गोष्टी मी सगळ्यांना सांगितल्या तर मात्र चांदेकरांच्या घरात एक मोठा धमाका होऊ शकतो. आणि मग काय, लग्न राहील बाजूला, परंतु फटाके मात्र दणक्यात फुटणार आहेत. मग त्यानंतर कला ही काजलकडे येते. काजलला सांगते की काजल, सोहम आणि तुम्ही दोघंही वेगवेगळा विचार करताय. उगाच तू सोहमच्या आशेवर राहू नको. सोहम सगळ्या गोष्टी आता विसरलाय. त्याचं अनामिकावर खरंच प्रेम आहे, म्हणून त्याने अनामिकासोबत लग्न करायला होकार दिलाय. त्यामुळे उगाच तू त्याच्या आशेवर राहू नकोस आणि आता या सगळ्या गोष्टी सोडून दे. काजलही आता समजून घेते, स्वतःला ती सावरते आणि तिला आधीच या गोष्टी माहीत असतात की अनामिकासोबत तसाही सोहम लग्न करणार आहे. या गोष्टींना काहीच आता अर्थ राहिला नाहीये. तिला फक्त तिचं मत व्यक्त करायचं होतं, मन व्यक्त करायचं होतं, जे की आता सोहमला कळलेलं असतं की तिचं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून आता खूप मोठ्या एका गोष्टीतून ती बाहेर आलेली असते. मग स्वतःला काजल देखील सावरते. गुरुजी म्हणतात की चला आता विधीला सुरू करूया. तर रोहिणी मनात म्हणते की गुरुजी तुम्ही करा विधीला सुरुवात, मी आता फटाके फोडायची सुरुवात करून येते. असं म्हणत रोहिणी आता सरोजकडे गेलेली असते. रोहिणी सरोजकडे जाते, सरोज समोर उभी असते आणि सरोजच्या हातामध्ये आता काजलचं ते लव्ह लेटर देते. आणि जेव्हा सरोज ते लव्ह लेटर वाचते तेव्हा सरोजला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. सरोजला तर काय आता आयतं कुलीत भेटलेलं असतं. रोहिणीने मोठा बॉम्बच आता सरोजच्या हातामध्ये आणून दिलेला असतो. त्यामुळे सरोज मात्र खूप खुश असते, कारण तिच्याकडे आता खूप ठोस पुरावा असतो. कारण सरोज ही ऑलरेडी कलाशी बोललेली असते की तुझ्यामध्ये आणि काजलमध्ये जे काही चाललंय ते तुमच्यापर्यंत ठेवा.
जर या गोष्टीमुळे चांदेकरांना त्रास झाला तर मी तुला सोडणार नाही. आणि त्यावेळी कलाने स्पष्टपणे सरोजला सांगितलं होतं की माझ्यामुळे, काजलमुळे किंवा खरे कुटुंबामुळे चांदेकरांना याचा कुठलाही त्रास होणार नाही याची हमी मी घेते आणि याचा शब्द मी तुम्हाला देते. आणि नेमका आता ती चिठ्ठी आहे ती सरोजच्या हातात येऊन पडलेली असते आणि सरोजला आता असं वाटतं की याचा अर्थ ह्या दोघींचं प्लॅनिंग हे आधीपासूनच शिजत होतं. आता मात्र मला कलाला रंगेहात पकडायला एक चान्स मिळालाय आणि तो चान्स मी आता अजिबात सोडणार नाही. त्यामुळे सरोज आता तावातावात येते. त्यावेळी कला आणि काजल ह्या दोघी जणी बोलत असतात. आता सरोज कलाचा हात धरून कलाला समोर घेऊन येते. ज्या प्रकारे सरोजने कलाला पकडलेलं असतं त्यावरून सरोजच्या मनामध्ये खूप काही आहे असं दिसत असतं आणि आता कलाला ती मारते की काय एवढ्यापर्यंत गोष्टी आलेल्या असतात. त्यावेळी आबा म्हणतात की अगं सरोज झालंय काय, तू कलासोबत असं का बिहेव करतीयस. मग त्यावेळी सरोज आता आबांना म्हणते की अहो आबा तुम्हाला एकट्याला कशाला, आता सगळ्यांनाच कळेल की इथं काय झालंय ते. आता कलाला मात्र या गोष्टीचा अंदाजच येत नसतो की सरोज मॅडमला नक्की म्हणायचंय काय आणि सरोज मॅडमच्या मनात नक्की आहे तरी काय. तर कला मात्र विचारांमध्येच असते. त्याच वेळी सरोज आता ते काजलचं लव्ह लेटर हे कलाला दाखवते. कलासमोर आता ते लव्ह लेटर असतं. ते बघून कलाला प्रचंड मोठा धक्का बसतो की बापरे, ही चिठ्ठी सरोज मॅडमच्या हातामध्ये कशी काय. कलाला वाटत असतं की ती चिठ्ठी तिच्या हातामध्ये आहे, परंतु सरोजच्या हातात ती चिठ्ठी बघून आता कला स्वतः थोडीशी घाबरलेली असते. कारण सरोज मॅडम याचा कसा वापर करून घेतील आणि कसा नाही याचा तिला अंदाज येत नसतो. आबा तिला विचारतात की अगं सरोज ही कसली चिठ्ठी आहे. तेव्हा सरोज म्हणते की कळेल, सगळ्यांना कळेल. मग सरोज आता निर्लज्जपणे मोठमोठ्याने ती चिठ्ठी वाचत असते. खरं तर आपला असा सगळ्यांसमोर तमाशा करण्यामुळे किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, किती मोठा लॉस होऊ शकतो हे घरातल्या मोठ्या सुनेला, चांदेकरांची अकाउंटंट असलेल्या, बिझनेसमॅन असलेल्या सरोजला मात्र अजिबात कळत नाही. सरोजला या गोष्टीचं सुद्धा अजिबात भान राहत नाही की आपल्या या गोष्टीमुळे चांदेकरांची इज्जत सुद्धा धोक्यात जाऊ शकते. कारण या लग्नामध्ये फक्त चांदेकर नाही तर कितीतरी कुटुंब उपस्थित आहे. आपले नातेवाईक, पाहुणे मंडळी, बिझनेसमॅन खूप त्या लग्नामध्ये आले असतील आणि त्यांच्यासमोर आपण ही चिठ्ठी वाचून दाखवतोय. खरं तर सरोजला या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे. आपण घरातली मोठी सून आहोत तर घरात कसं वागलं पाहिजे याची सरोजला अजिबात अक्कल नसते आणि कलाकडनं त्या एक्सपेक्टेशन ती ठेवत असते. जेव्हा कलाच्या हातामध्ये ही चिठ्ठी आली होती तेव्हा कलाने असं अजिबात केलं नाही. कला सगळ्यात पहिल्यांदा काजलला जाऊन बोलली, मग त्यानंतर ती सोहमला जाऊन बोलली. जेव्हा सोहमच्या मनात काही नाहीये तेव्हा तिने विषय सोडून दिला आणि मग तिला अद्वैतला ही गोष्ट सांगायची होती. तिने एकदम स्टेप बाय स्टेप असं लोकांना सांगितलं. परंतु सरोज मात्र सगळ्या लोकांसमोर त्या चिठ्ठीचा तमाशा करत असते. या गोष्टीमुळे अनामिकाला सुद्धा ही गोष्ट समजणार असते, जी गोष्ट अनामिकाला अजून माहीत नसते. अनामिकाच्या घरच्यांना सुद्धा अशा पद्धतीने समजणार असते. याचंही भान अजिबात सरोजला राहत नाही आणि मूर्खासारखी ती चिठ्ठी सगळ्यांना वाचून दाखवत असते आणि म्हणत असते की या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं आहे की प्रिय सोहम, माझं तुझ्यावर प्रेम आहे सोहम. मला माझ्या भावना तुझ्यापर्यंत नीट पोहोचवताच आल्या नाही. मला माहितीये की उशीर झालाय तरी सुद्धा आय लव्ह यू. पण आता तू तुझं नवीन आयुष्य सुरू करतोय या गोष्टीची कल्पना आहेच मला. माझ्याकडून तुझ्या सुखी संसारासाठी शुभेच्छा, काजल. सरोज जेव्हा ही चिठ्ठी वाचून दाखवते तेव्हा सगळ्यांना आता मोठा जोरदार धक्का बसलेला असतो. या गोष्टीचा आता अनामिकाला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. अनामिका आता डायरेक्टली उठून उभी राहते आणि सोहमकडे ती बघत असते. तर अद्वैतला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो की हा सगळा नक्की काय प्रकार आहे, या गोष्टी आपल्याला आधी का नाही कळल्या आणि ही काय वेळ आहे का या गोष्टी कळण्याची. सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. तर काजल मात्र खूप घाबरलेली असते कारण काजलचं नाव आता सगळ्यांसमोर घेतलं जात असतं आणि तेही कलाताईच्या सासरी. यामुळे कलाला जो त्रास होणार असतो तो वेगळा, आई बाबा जे काजलला बोलणार असतात ते वेगळे आणि यातून साध्य मात्र काही झालेलं नसतं. ते म्हणजे तिला काही सोहमचं प्रेम मिळवता आलेलं नसतं. सगळ्या बाजूंनी काजल अडकलेली असते. तिला प्रचंड भीती वाटत असते सगळ्या गोष्टींची. तर आबा आता काजलला प्रश्न विचारतात. काजलला डायरेक्टली ते विचारतात की काय काजल, हे आता जे काही सरोजने वाचून दाखवलं ते खरं आहे का. तेव्हा काजल शांत उभी राहते. तर मग सरोजला तर व्हावंच. सरोजला तर काय, आयतं कुलीत भेटलेलं असतं आणि त्यामुळे ती लगेच कलाचा हात पकडते. कलाचा हात तिने खूप जोरात पकडलेला असतो जेणेकरून कलाला हाम पोहोचेल
आणि मग कलाला ती म्हणत असते की काय ग, तू तर मला शब्द दिला होता ना, मला शब्द दिला होतास तू की तू चांदेकरांना कुठल्याही प्रकारची हानी होऊ देणार नाही, तू चांदेकरांना कुठलाही त्रास देणार नाही, तुझ्यामुळे आणि तुझ्या फॅमिलीमुळे चांदेकरांना कुठलाही त्रास होणार नाही. तर हे सर्व काय आहे? अतिशय घाणेरड्या पद्धतीने सरोजने आता कलाचा हात पकडलेला असतो सगळ्यांसमोर आणि तिला ती बेइज्जत करत असते. एवढंच काय तर तिला फिजिकली हार्म करत असते. ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. सरोज म्हणते की काय ग, त्यावेळी तर तू खूप छाती ठोकून सांगितल्या होत्या या सगळ्या गोष्टी, मग आता या सगळ्या गोष्टींचा अर्थ काय काढायचा आहे आम्ही? सांग ना, हे चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे ते नक्की काय आहे आणि या सगळ्या गोष्टीचा काय अर्थ घ्यायचा आहे आम्ही? म्हणजे याचा अर्थ हाच होतो का की या चिठ्ठीमध्ये जे लिहिलंय ते खरं आहे आणि तू जे मला जो शब्द दिला होता की तुझ्यामुळे आणि तुझ्या फॅमिलीमुळे चांदेकरांना कुठलाही त्रास होणार नाही, तर तो शब्द तू फिरवला असं मानू का मी? आई ग कला, खरे बरोबर बोलते ना मी? तेव्हा मात्र कला आता काही बोलत नाही, कारण शेवटी आता कलाची पडती बाजू असते. कुठेतरी या गोष्टीमध्ये तिचा हात नसला, या गोष्टी तिला माहीत नसल्या तरी सुद्धा यामध्ये तिच्या कुटुंबाचा सहभाग असतो. काजल तिची बहीण असते, त्यामुळे तिला ऐकून घेणंच असतं. म्हणून कला आता गपगुमान ते सगळं सहन करत असते. मग अनामिकाचे वडील आबांना म्हणतात की काय हो आबासाहेब, जर सोहमचं दुसऱ्या मुलीवर प्रेम होतं तर सोहमला हे लग्न करायचं नव्हतं, तर आमच्या अनामिकासोबत लग्न करण्यासाठी सोहमने का म्हणून होकार दिला? मग त्याने तेव्हाच नकार द्यायला हवा होता ना. मग अनामिका देखील सोहमला जाब विचारते. सोहमला ती विचारते की सोहम, काजल तर फक्त तुझी मैत्रीण होती ना, तुझी चांगली मैत्रीण होती ती, मग हा सगळा काय प्रकार आहे सोहम? तिचं तुझ्यावर प्रेम होतं ही गोष्ट खरी आहे का, हे तुला माहीत होतं का सोहम? सोहम मला सांग की तुझंही तिच्यावर प्रेम आहे का? सोहम तू मला फसवत तर नाहीये ना, तू मला धोका तर देत नाहीये ना? मात्र शांतपणे उभा असतो. या गोष्टीवर काय रिॲक्ट करायचं त्याला कळत नसतं. त्यावेळी अनामिका सोहमला म्हणत असते की सोहम, अरे काय चाललंय हे सगळं, मला सांग ना. अरे तुझ्याशी लग्न करायला मुंडवळ्या बांधून उभी आहे मी, आता काही क्षणातच आपलं लग्न होणार आहे आणि आता या सगळ्या गोष्टी मला कळताय, या सगळ्या गोष्टींचा नक्की अर्थ काय आहे मला सांग, मला आता हे जाणून घ्यायचंय. ती फक्त सोहमला शेवटचा प्रश्न विचारते की सोहम, आपण लग्न करणार आहोत की नाही? त्यावेळी सोहम अनामिकाकडे बघत असतो. अनामिकाच्या डोळ्यातले अश्रूही त्याला दिसत असतात. तर मित्रांनो, आजचा जो भाग आहे तो इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि जे व्हायचं होतं तेच होतं, जे व्हायचं होतं तेच होतं. सगळ्यामध्ये कला अडकली जाते. मग अद्वैत स्वतः कलाला विचारतो की या सगळ्या गोष्टी तुला आधीच माहीत होत्या ना खरे? तेव्हा कला म्हणते की नाही चांदेकर, मला यातलं काहीच माहीत नव्हतं. ऍक्च्युली या सगळ्या गोष्टी मला आत्ताच कळल्या. असं म्हटल्यावर अद्वैत कलाला म्हणतो, प्रेग्नन्सी बद्दल सुद्धा तू असंच मला म्हणाली होती. त्यावेळी कला ही अद्वैतला म्हणते की चांदेकर, मला आताच कळलं होतं, या गोष्टी मला तुला सांगायच्या होत्या म्हणून मी तुझ्याशी बोलायला आले होते. मग अद्वैत कलाला म्हणतो की नैनाच्या फेक प्रेग्नन्सी बद्दल सुद्धा तुला आधीच कळलं होतं, तेव्हाही तुला माझ्यासोबत बोलणं करता आलं नाही, तेव्हाही तुला माझ्यासोबत बोलता आलं नाही आणि त्यानंतर काय आपलं बोलणंच झालं नाही. तुझ्याच बाबतीत या सगळ्या गोष्टी का होतात, किंबहुना तुझ्याच बहिणींच्या बाबतीत असं का होतंय? मला आता या गोष्टीचा जाब तुला विचारायचा आहे. आता तर मला असं वाटायला लागलंय की मी या गोष्टींना उगाच उशीर केला. मग कला अद्वैतला विचारते की चांदेकर, कुठल्या गोष्टींना तू उशीर केलास? तेव्हा अद्वैत सांगतो की डिवोर्स पेपरवर सह्या करण्यासाठी मी खूप उशीर केलाय. अद्वैतचं हे बोलणं ऐकून कलाला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि यावेळी मात्र कलाला वाईट देखील वाटत असतं. कशासाठी? कारण अद्वैतला तिने सांगण्याचा प्रयत्न केला होता. सगळ्यात पहिल्यांदा तिला अद्वैतला सांगायचं होतं, कारण अद्वैत तिच्या आयुष्यातला तेवढा महत्त्वाचा व्यक्ती आहे की त्याला पहिल्यांदा सांगणं कला जास्त प्रेफर करते. आणि तोच अद्वैत आपल्यासमोर असं बोलतोय. त्याला आपल्याला डिवोर्स द्यायची घाई झाली आहे, आपल्याला मात्र त्याच्यासोबत राहायचंय. मला तर वाटतंय की आता कला स्वाभिमानाचा विचार करेल, कारण खूप झालं, खूप गोष्टी तिने आतापर्यंत चांदेकरांच्या घरात, आता या सगळ्या गोष्टी सुद्धा तिच्यावरच फोडल्या जात असतात की कशा प्रकारे या सगळ्या गोष्टींमध्ये कला आहे आणि कलानेच हे सगळं करण्याचा प्रयत्न केला. फेक प्रेग्नन्सीच्या वेळी सुद्धा तिच्यावर गोष्टी आल्या होत्या, त्या काजलच्या वेळी सुद्धा या गोष्टी तिच्यावरच आल्या होत्या. जेव्हापासून कला ही चांदेकरांच्या घरात आलेली असते तेव्हा प्रत्येक वेळी कोणाला ना कोणाला ती फक्त आणि फक्त प्रूव्ह करत असते. तिला फक्त प्रत्येकाला गोष्टी प्रूव्ह कराव्या लागत असतात की कशा प्रकारे ती खरी आहे. आणि आता सुद्धा तेच होत असतं, आता सुद्धा तेच तिच्या बाबतीत होत असतं. त्यामुळे कलाला खूप वाईट वाटत असतं आणि कला कुठेतरी आता तिच्या स्वाभिमानाचा विचार करायला लागलेली असते, जी की खूप चांगली गोष्ट आहे.
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? कला आता तिच्या स्वाभिमानाचा विचार करते, ही गोष्ट चांगली आहे की वाईट आहे? याबद्दलचं तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा. आणि सोबत तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.